आम्हाला हितच चुकता तुझं। अगं कशाला तू एवढा कनवाळूपणा दाखवतीस? आणि ते पण कोणासाठी? त्या अप्पलपोटी बाईसाठी। आई मी तर म्हणते ती या घरात आली ना आपल्या घराला 7:30 लागली। आता ती स्वतःहूनच चालली आहे ना घर सोडून, मग जाऊ देत की, आपल्याला कशाला वाईट वाटून घ्यायचंय? डेजा खरंच सॉरी बर का। हे बघ मला माहिती आहे तुझ्या आई वडिलांबद्दल तुझ्या समोर असं बोललेलं तुला आवडत नसणार, पण अरे काय करणार आता, त्यांचा स्वभावच रायावरे। अगं तू कशाला माफी मागतेस? लोक म्हणून मला वाईट वाटते, पण खरं सांगू का, माझ्या मम्मी पप्पानीच ही स्वतःवर आणली। पण धनाजीराव वाचलेत बघा किती, एवढ्या रातच्याला कुठं जातील ते सांगा बघू। आणि बघा कुणाचं काय चूक काय बरोबर ते समजा नंतर बघता येईल आपल्याला। तुम्ही आत्ताच्या आत्ता जा बघू त्यांच्या मागं कुठवर गेले ते बघा, त्यांची समजूत काढून त्यांना घरला घेऊन या। ठीक आहे जा तुम्ही, पण ते लई लांब गेले नसतील धनाजीराव। हो उलट आपण त्यांना थांबवायला येतोय का याचीच वाट बघत बसले असतील ते तिथे। पण ठीक आहे जा तुम्ही। आपल्या माग कोणीच येत नाही ग रत्नी। अय आता आपण एवढं केलं कोणी आहे ना की माग। अय रत्ने कुठे चालली अशी? चालली आपल्या गावाला, दुसरीकडे कुठं घर आहे का आपलं? गावाला तरी आहे का आपलं घर? गावात कोणी विचारत नाही आपल्याला आणि कोणीच घरात बी घेणार नाही। अरे देवा। अगं रत्ने काय करायचं बोल, इथं काय बसली? अहो ते सत्याजवळ घरात आहे का नाही, तवर आपण इथं बसू। तो एकदा का त्या घरात बाहेर गेला की आपण नशीब। मला वाटलं आता तू नीती गावाला, पण मी बी तुला तेच सांगणार होतो बघ, आपण ना सत्या गेला की परत घरी जाऊ। आता आपलाच बैल घे, आपण एवढं घराच्या बाहेर निघालो, साधं रंड सोड, थांबवलं बी नाही आपल्याला तिने। अहो तीच तर, मी तर सगळ्यात पहिलं त्यालाच बघणार आहे गेली की। हे समजा घाट घातला ती कुणासाठी घातला? तिच्यासाठीच ना। त्याच्या पायात इथं रस्त्यावर येऊन राहायची वेळ आली आणि ते कुणाला जाऊन मिळणार त्या दोघीसनी। कसं असते माहिती करत नाही, मला लय भीती वाटते ग। मी असताना कुणाची भीती? तसं नाही, मग तो सत्य जर का घराच्या बाहेर गेलाच नाही, तो तिथंच राहिला, इथं झोपायची वेळ येईल। आई आपल्या डोक्याची कटकट स्वतःहून चालून निघाली तर तू तिला माघारी बोलवतेस वेग? हा गाई कळत कसं नाही ग तुला? हे सगळं करून ना तू स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतेस। आमरे अगं कुणाचा बी एवढा रागराग करणं चांगलं नाही अगं, आणि बघ त्या कसं बी वागलं ना तरी आपल्याला आपलं चांगुलपणा सोडून नाही चालायचं। आणि कुठं जातील का ते एवढ्या रातच्याला सांग बघू? आपल्याशिवाय कोणी आहे का त्यांचं? गावाकडे कोण नाही त्यांचं, आता माहित आहे तुला। वय आणि आपल्या माणसानं बेघर झालेलं मला नाही बघवणार। मामी नाही गेलेत ते कुठे, हाय तिथेच रस्त्याच्या कडेला लपून बसलेत। मी म्हणलो होतो ना नाहीच जाणार ते, आणि तसं बी आता ते सत्यदादाच्या जाण्याची वाट बघत असतील। तो येते असोपर्यंत ते इथे येणारच नाहीत। सत्यदादाला लई टरकतात ते। असं ठीक आहे, असं असेल तर मग आज मी येतच थांबतो। हा काय झालं मम्मी? अगं गळ्याचं काटा फिरून दमलं तरी बघ की पोरगं कुठे गेले कुणाच ठेव। कुठं राहायला काय विचारता? बसले असतील एकमेकाच्या हातात हात घालून फिरत, आणि तसं बी अख्ख्या सोतऱ्या समोर तो एकमेकांवर प्रेम सांगून झालंय ना। हे सपने हल्ला का तुझा नाकाचा शेंडा? आणि गावात तर चांगला बोलत जा की, करून दिलं ना काय करायचंय ती। मी बी बघते किती हातात हात घालून फिरते ती, बघच आता काय करते ती। बया आता अजून वेगळं काय करायचं राहिलंय? नाही म्हणजे
ओरडून झालं, धमकी देऊन झाली, दिवस बी झाला त्यांचा, तरी बी हाय ते इथंच आहेत अजून त्या. तो काय करूच आपण? तीच तर सुचना झालंय. आयडिया आयडिया मला काय वाटतं, त्यांच्या आत्याबाईंना हाताशी घ्यायचं का? त्या पण तशाच भडकल्या असणार आहेत ना. अयो मरत ते बघी फुकते, तिचाच फोन आहे. हा उचला उचला. कशाला फोन केलास ग? अव मायाताय, तुमचं पोरग आमच्या रस्त्यात शनी बनून उभा राहिलंय हो. आम्हाला खोट्या लग्नाचं खोटं अवतान धाडून तोंडाव पाडले, वर्ण आणि आम्हाला आमच्याच घरातनं बाहेर काढले. तेव्हा आता काय तर मदत करावं लागन. तुझ्या डॉक्टर नाही राहिले छप्पर आणि मला म्हणतेस काहीतरी मदत करा म्हणून. मी कशी मदत करणार तुम्हाला? माझी आता तुम्हाला काय तर मदत लागन असं म्हणते आम्ही. जेव्हा मला मदत लागेल का नाही तेव्हा सांगेल मी. ठेव फोन. घ्या, याच असतंय. ज्याचं करावं भलं त्याची शिर्डी म्हणते माझंच गावात हिरव. असेल असेल. ऐका की रत्ने, रस्त्यावर आपण तुम्हाला पण काय बी चावटपणा सुचते बरं. ऐका की मी काय म्हणते, जाऊन जरा बघा की वाक त्यांचं काय चाललंय ते. एवढं कसलं पंक्चर करायला लागले ते मला काही कळलंच झाले. जावा की. सत्तेकडे होय. जा. नाही नको, मी तिकडे गेलो ते सत्याला कळलं मी आलोय ते मला तुडव तुडवण. तुम्ही नाही गेले तर मी इथं तुम्हाला तुडवीन. तुम्ही दोघं मिळून मला बुडाची जाळी करा. तू एकटी बसशील नाही तर मला काय धाड भरत्या. लोकांची काळजी वाटते मला. जावा. सत्यजितराव, जेवण होतं चाललंय, लगेच वाढते झालं. अहो नाही आहे, आरामात होऊ दे. मी फक्त पाणी प्यायला आलो होतो. देते. आई मी काय म्हणतोय, आज ना मला लई वैताग आलाय बघा. मला गप्पा माराव्याशी वाटतात तुमच्याशी, त्यामुळे आज मी इथंच थांबणार आहे. अहो मग चालतंय की, कामावर क्लिक मारत गप्पा. होऊ दे, आरामात होऊ दे. हो ताई, माझ्या बायकोला बघितलं का रत्नीला? पहिले की रत्ने, हे रत्ने इथं बसली हवं तू, पळत कशाला होती? कशाला म्हणजे ते सत्य तुमच्या मागे लागला होता नव का? अगं नाही ग, पुरी मागे लागलं नव्हतं माझ्या. मग कशाला पुढाला पाय लावून पळत होता? जीव काढला माझा. अगं मी तुला खबर द्यायला पळत होतो. मी घरी गेलतो का नाही, मी असं कान देऊन ऐकत होतो सत्य काय म्हणतोय. काय म्हणलं? तिने माझ्या अंगावर गरम पाणी टाकलं. म्हणजे त्याने तुम्हाला बघितलं नाही? बघितलं त्यांनी मला. ते पाणी त्याच्या हातात फेकलं होतं, माझ्या अंगावर पडलं. पण ते महत्वाचं नाही. तू सत्य काय म्हणलं माहिती का?
मी आजची रात्र इथंच थांबतो. म्हणजे आपण बाकड्या आता हेच हे बाकड तर जाऊ शकत नाही, त्यामुळे इथंच. चला. कुठं कुठं काय कुठं? आपल्या घरला जाऊ. तिकडं? आपल्या घरा म्हणजे इकडं? हो बघा, आपल्या घरला जाऊन त्या मंजीचं पाय धरून माफी मागण्याशिवाय आपल्याकडे दुसरा काय पर्याय नाही. मी स्वप्न तर नाही ना बघत ते तू आणि मंजीची माफी मागणार. अगं अख्ख्या वस्ती समोर बोंबलत होती ना, या मंजीने असं केलं, या मंजीने तसं केलं, या सत्याने असं केलं, या सत्याने तसं केलं. हा, आणि आपण तिकडे गेलो ते घरात तरी घेतील का आपल्याला? ते जाऊ दे, वस्तीतली लोक काय विचार करतील? ते वस्तीवाले काय विचार करतील ह्याचा विचार आत्ता करून उपयोग आहे का? बघा, तिचं पाय धरण्याशिवाय आपल्याकडे दुसरा काय पर्याय मला दिसत नाही. चला. माझ्याकडे एक पर्याय आहे. होय, आपण तू म्हणते तसंच वागू. चल, ठीक आहे, तुझी पिशवी. मी नाही काय घेणार, आता घ्या तुम्हीच. पण निजा, खर तर मला बी वाईट वाटलं होतं, पण ते जे काय वागले ना त्यासाठी त्यांना अद्दल घडवणं लय गरजेचं होतं. अरे सत्या दादा, तू म्हणतोस ते खरंच आहे की अद्दल घडवलीच पाहिजे होती त्यांना. मंजू, ए सुनंदे. बघा, ते चालले असतील, शेवटी किती वेळ बसून राहणार ना बाहेर, तेच असतील. म्हणजे मला माफ कर ग, माफ कर मला. मी जे काय केलं ते समजा तुझ्या भल्यासाठी केलंय. तुझा वाईट व्हावा असा विचार माझ्या मनात कधी सुद्धा नाही आला. म्हणजे मला माफ कर ग, माफ कर मला. फक्त मी एकदा विचार करायला पाहिजे होता. तुझ्या मनाला काय वाटतंय त्याचा विचार मी नाही केला. मला माफ कर, असं नको करू. आधी घर सोडलं तर आम्हाला दुसरं कुठलं घर नाही. म्हणजे मला माफ कर. हो आत्याबाई, मगाशी तर लय त्याचाच निघून गेला होता की. ज्या माझात निघून गेला होता ना त्याच माझात परत निघायचं. सत्या, तुम्ही मला माफ कर. सत्या, बघताय काय पाया पडत त्याच्या. मला माफ कर. मला वाटलं टीचर मंजूचं लग्न होईल तेव्हा त्यांची जोडी चांगली दिसल, तशी तुमची पण जोडी चांगली आहे. आमची काही चूक नाही, माफ करा आम्हाला. सत्य, तुला खरं सांगू का, आम्हाला मान्य आहे तुमचं नातं. तूच खरा जोडीदार आहेस मंजूचा. माफ कर आम्हाला. अरे आरडून नरड बसलं ना माझं. कर की सत्या, हे घर सोडून आमचं दुसरं कोणीच राहिलं. मग ह्यो विचार ना तुम्ही आधी करायला पाहिजे होता. चुकलं. मारा, जोरात मारा, जोरात मारा. चुकलं आमचं, चुकलं. म्हणजे तो जवळ माफ करत नाही आम्हाला तवर आम्ही मारत राहणार. चुकलं आमचं, चुकलं. अयो आत्या, अगं काय करतेस? असं काय करू नको. केलं माफ. खरंच वाघमारे, तुम्ही लय मोठी चूक करताय यांना माफ करून. सत्या, हे बघ, त्यांना त्यांची चूक मान्य आहे आता, आणि आपण समजून घेणार नाही तर कोण घेणार? कोणी नाही आम्हाला दुसरं. मला वाटलंच होतं वाघमारे तुम्ही पागळणार, पण एक लक्षात ठेवा, हे मगरीचे अश्रू आहेत. त्या बाईला चांगलंच ओळखतो मी. आणि आज त्या बाई, आता संधी मिळते ना
तर जरा नीट वागायचं, कारण आता वाघमाऱ्यांसोबत मी आहे. त्यामुळे माझी चांगलीच नजर आहे तुमच्या दोघांना. इथनं पुढं वाघमाऱ्यांना किंवा त्यांच्या घरच्यांना कसला बी त्रास दिला ना, तर असा कार्यक्रम फिक्स करेन की आयुष्यभर बघत बसा. वाघमारे, तुम्ही तुमच्या आत्याबाई बसून जरा सावध राहा, नाही म्हणजे जरा डोळ्यातनं पाणी काढलं म्हणून पागळून जाऊ नका. मगरीचा स्वभाव आहे त्या बाईचा, आणि तसा लई वेळा अनुभव आलाय आपल्याला. त्यामुळे जरा जपून, एका रात्रीत अक्कल येईल अशा भ्रमात राहू नका. तेवढे दिदे, त्या बाईला ना तुझं माझं आईचं या घराचं कधीच चांगलं झालेलं बघवणार नाही. वय म्हणजे माझ्या मम्मीचा स्वभाव तुला चांगलाच ठाव आहे, त्यामुळं तिच्या रडण्याला अजिबात बोलू नको. होय, पण एक संधी द्यायला काय हरकत आहे नाही का? आपलीच माणसं आहेत ना, कुणी परकी आहेत का? सत्या दादा म्हणजे की नाही अशीच बोलसट आहे बघ, लगेच बोलते ती. पण तू काळजी करू नकोस सत्या दादा, माझी मम्मी जरा काय चुकीचं वागणार असं मला कळलं ना, तर मी लगेच तुला सांगेन. थँक्यू बाबा. मला सगळ्यात भारी गोष्ट काय वाटली माहितीये काय, की तू एक माणूस म्हणून विचार केलास आणि खऱ्याची बाजू घेतलीस. या सगळ्यात तुझी लई मदत झाली बघ. बस काय सत्या दादा, अरे मंजीच्या सुखातच या घराचं सुख आहे हे कळलंय मला. ते सगळं ठीक आहे, पण सत्या, मम्मी साहेबांना कसं मनवणार आहेस? काही विचार केलायस? त्या गोष्टीचा विचार नाही केला मी अजून. आणि वाघमारे, तुम्ही बी नका करू विचार. अहो एवढे अडथळे आले आपल्याला, तरी बी इथपर्यंत पोहोचलोच ना आपण. मग आता माघार नाही घ्यायची. वाघमारे, आता लग्नाच्या तयारीला लागूया. आता पाऊल पुढे टाकलंच आहे तर चांगल्या कामात उशीर नको. हं? लागा लग्नाच्या तयारीला. वय, आणि मम्मी साहेबांना कसं मनवायचं ते बघू. करू काहीतरी, होतील तयार ते. वाघमारे, तुम्ही मम्मीला मनवायचा प्रयत्न करणारच, ते माहिती आहे मला. पण मम्मी आपल्या लग्नाला तयार होईल ते जरा अवघड वाटते. मग आपलं एकत्र येणं बी अवघडच वाटत होतं की आधी, पण शेवटी आलो ना एकत्र. वा वाघमारे, माझ्या बरोबर राहून जरा लईच पॉझिटिव्ह झालाय तुम्ही. आता तुम्ही एवढं मनावर घेतलंय मम्मीला मनवायचं, तर मम्मीला मनवूनच दाखवायला असं वाटतं. चला येतो तुम्ही. आई येतो. अहो काय झालं, एवढं काय रबडायला लागलाय? सत्य आणि मंजू मम्मी साहेबाला पटवणार आहेत. त्यांनी सांगितलं की दोघांना पटार मारू, आपलं नाटक. शांत शांत व्हा, मोठा श्वास घ्या, अजून एकदा घ्या. शांत व्हा. आता सावं सांगा बरं मला काय झाले. सत्य आणि मंजू लग्नाची तयारी करणार आहेच. बर पुढं एवढंच. एवढं सांगायसाठी एवढा मोठा गोंधळ घातला बाई. काय हवं तुम्ही? डोंगर पकडून उंदीर काढतेच. म्हणजे तुला काहीच नाही वाटलं? काहीच नाही? मला वाटलं भया 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 काय सांगताय, काट्यानं काटा काढीन, हे करेन, असं काहीतरी तुला धक्का बसतो. काहीच नाही वाटत आहे. आता त्यात धक्का बसायसारखं काय आहे सांगा. उलट त्या दिवशी मंदिरात समद असून बी त्याने मंजी बरोबर लगीन का केलं नाही ह्याच मला लय नवल वाटतंय. सगळे ते लोक होते की, दोन्ही बी फॅमिल्या होत्या, ते पंडित बी होता तिथं, लग्न झालं पाहिजे होतं. बरोबर आहे. मी शिवाली बाई, या दोघांनी जर का लग्न केलं तर आपण काय करायचं? नाही नाही नाही, असं हातावर हात धरून बसता येणार नाही आपल्याला. हवं आता कुठं त्यांची पाय धरून माफी मागून उपरती असल्याचं नाटक केलंय आपण. केलंय का नाही? हो बाई, जरा दम काढूया.
शांत राह. नाही म्हणजे कसं त्यांच्या नजरच याला नग. आणि ती दोघं काय लगीन करत नसते. ती धुमधडाक्यात वाजत गाजत लगीन करायचा बेत असणार आहे त्यांचा. पर त्याच्या आत मी त्या सत्याचा कसा बँड वाजवत्या का नाही ते तुम्ही बघाच. आणि मी जर असं नाही केलं तर नावाची रत्ना काटे नाही. काट्यानं काटा काढल्या बिगर गप बसायची नाही मी. सत्य थांब. एक पाऊल बी पुढे टाकू नकस. आलाय तसाच माघारी फिर. तुझ्या मम्मीचा अपमान करणाऱ्या, तिला जेलमध्ये टाकणाऱ्या पुरीच्या प्रेमात कसा काय बुडालास? तिला ह्या घरची सून बनवायला निघालास तू? हे बघ सत्या, ती ह्या घरात आलेली मला अजिबात चालणार नाही. आणि तुला जर त्याच पोरी संसार करायचा असेल तर तो ह्या घरात करायचा नाही. माया, हे जरा तुझं अति होतंय. हा, सत्यानं असं काय गुन्हा केलाय ग तू त्याला घराबाहेर काढायला निघाली? हे बघ, प्रेम करणं हा त्याचा हक्क आहे. हो चित्तरकार, बघ तुम्ही बी ऐका. ह्या घराची मालकीन म्हणून आणि सत्याची आई म्हणून माझा बी तितकाच हक्क आहे त्याला त्याच्या चुकीची शिक्षा द्यायचा. तेव्हा आधीच सांगते, अजून 1 मिनिट बी सत्य मला ह्या घरात थांबलेला चालणार नाही.